फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता दुपार झाली आणि आमच्याकडे झालंय वातावरण पावसाचं. बाहेर आहे ना ऊन पण आहे, पावसाचं वातावरण पण आहे. माझी विरू ना एवढी शाण्यासारखं राहतो गोंडूला लय हुशार आहे ती. आज आपण काय काय शिकलो पुढे दाखवेल ना मी काय काय एबीसीडी शिकवली पप्पानी. आणि ना मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही ऑर्डर जेव्हा देतात ना खलसणी घ्यायला, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला फ्रेश तयार करून देतो. हे लक्षात राहू द्या, तुम्हाला असं स्टॉकचा माल देत नाही. एकदम ताजी आणि लगेच तयार करून देणार. त्या दिवशी ऑर्डर आली त्या दिवशी तयार करणार. भलं का तुमची मग ती 250 ग्रॅमची असो, 500 ग्रॅमची असो किंवा 1 किलोची असो, तर तुमच्या सेवेत आपल्याला हजर आहे. आणि मला एक कमेंट चालते की तुम्ही अगोदर खलासनी मसाला नव्हते बनवीन आणि आम्ही पहिल्यापासून बनवत नव्हतो, पण सहज आम्ही आमच्या भाजीसाठी बनवला. म्हणजे विकण्यासाठी नव्हतं बनवत, आम्ही आमच्यासाठी बनवत होतो. जुने व्हिडिओ बघा तुम्ही. खलासनी आम्ही कायम खलासनीच वापरतो आणि साधा धना पावडर असतील ती आम्हाला कधीच आवडायची नाही. फक्त मध्ये मध्ये विरा छोटी तीन तेव्हा नाही बनवलं आणि विकण्यासाठी नव्हतं बनवीन. आणि त्या दिवशी पण आम्ही आमच्या कालवणासाठीच बनवली होती. पण मी सहज म्हणलं कोणाला घ्यायची असेल तर तुम्ही मला ऑर्डर द्या. म्हणजे मला वाटलं नव्हतं का मला लगेच ऑर्डर येतील, पण ऑर्डर आल्या आणि मग आम्ही ना मसाला बनवला त्यांच्यासाठी भरपूर वेळेस. 3 टाइम झाला असेल ना मसाला. 2-3 वेळेस बनवला, 3-4 वेळेस बनवला. भरपूर स्टॉक मध्ये बनवला. म्हणजे 3-4 वेळेस बनवला तर आम्हाला तेवढ्या सोबत ऑर्डर आल्या, मग त्या पद्धतीने आम्ही बनवतो. जरी ऑर्डर आज आली ना, समजा आता 5 किलोची ऑर्डर आली असेल, म्हणजे काही नाही 1 किलो, काही नाही अर्धा किलो. बरेच जण अर्धा किलो घेतात. मग असं म्हणून 4-5 किलो झालं ना, आम्ही 4-5 किलो बनवतो. हा नाही तसं काही नाही. आता त्या बऱ्याच म्हणजे जास्त होत्या, पण अशा बनवतो. समजा आज 1 कॉल आला त्याने पेमेंट केलं, उद्या 1 कॉल आला त्याने पेमेंट केलं, आज 2 कॉल आले, असे 2-3 कॉल एक झाले का मग त्यांचा स्टॉक बनवायचा. म्हणजे एका दिवसातच होत्या. एका दिवसातच होते. म्हणजे 2-1 दिवसात. तर किती दिवस झाले? 3-4-5 8 दिवस झाले असेल का ना? हा 8 दिवस झाले असं. मग आता नाही असं मला वाटत 8 दिवस होऊन गेले. मग त्याच्यामुळे आम्ही विकायला आलो. आम्ही बनवायचो कायम आमच्यासाठी खलासनी मसाला. काही व्हिडिओ दाखवलं पण होतं, पण असं विकण्यासाठी नव्हतं बनवून. ऑर्डर चव भारी त्याच्यावाली तुम्ही नक्की घ्या आणि एका चव घेऊन बघा. नंतर पुढले तुम्हाला वाटलं तर घ्या. म्हणजे साधी धना पावडर कशी प्लेन असते, त्याच्यात काहीच नसतं, तसं ह्या खलासनी मसाल्याने ना कालवणाला चव येते. याच्यात सर्व असतं. म्हणजे कोणता पण खोबऱ्याचं कालवण असू, कारलं, वांग, सुक्क कारलं, असं म्हणजे ज्या याच्यात तुम्ही खोबरं घालता ना त्याला ही धना पावडर घालायची. एकदम भारी होतं. कालवणांना पण सुक्या भाज्यांना चालतं, सुक्या कारल्याला घाला. सुक्या तुम्ही काही पण सुकी भाजी बनवा, ती तुम्ही खोबरं टाकून करत असाल ना, खोबरं टाकून ज्याला खोबरं असेल ना त्याला ही खलासनी चालते. परत तुम्ही आता श्रावण चालू आहे, तुम्ही शेवगे शेंगाला वापरू शकतात, तुम्ही वांग्याला वापरू शकता, शेवग्याच्या शेंगा बटाट्याला एवढी काळा भारी बटाट्याला वापरू लागते. शकता. काळा बटाटा तर 1 नंबर होते. शेवग्याच्या शेंगा पण लय भारी होते. शेवगे शेंगा तर काही मटणाची आणि भाजी. वांग पण, वांग लय छान लागतं. काळं वांग पण एवढं भारी लागते या खलासनी. म्हणजे ते करण्यावर राहिलं शेवटी. आता आम्ही जर इकडून चांगलं बनवून दिलं किंवा प्रत्येक गोष्ट ती आपण चांगलं समोरच राहतं, पण ते बनवण्याची पद्धत असे. जर तुम्ही बनवताना जर चुकत असेल तर मग विषय नाही. भाजी शक्यतो कोणी चुकत नाही बरं का बनवताना, पण कधी कधी होऊ शकतं असं. म्हणजे फक्त शेंगदाण्याच्या नका टाकू. शेंगदाण्याच्या ती चव नाही बसत ते, कारण शेंगदाण्याच्या भाज्यांना आपण धने कधी टाकत नाही ना त्याच्यात. आणि हा कसा आहे, हा दाना पावडर हा याच्यामध्ये पूर्ण जेवढे मसाले आणि तेवढे मिक्स मसाले, म्हणजे खडा मसाला मधले विरा कुठे गेली पण? लवंग इलायची वगैरे काय सगळं विरा गोष्टी बघा, विरा कुठे? तिकडे जाऊन बसली ती. तिने विराला व्हिडिओ चालू केला, तिने एक व्हिडिओ पासून कठाण डायरेक्ट कठ आणला. आम्ही दोघं गेलो इथून कुठं गेली आणि ना इथून. आज जाण तिच्याकडे परत. म्हणजे ना आज आहे ना सकाळी मम्मीला जायचं होतं प्रियांकाकडं. तर मम्मी काय म्हटली, मला पण करमत नाही विराशिवाय आणि ना विराला पण करमायचं नाही माझ्याशिवाय. मग विरा पण रडायची ना अगोदर. तर मग मम्मी म्हणली मी ना तिला घेऊन जाते. आणि मग मला तर काय पाठवायची म्हणजे असं म्हणजे पाठवायला तिकडं काय नाही, प्रियांकाच्या घरी एकदा पोहोचलं का काय नाही. पण मम्मी जाणार होती बसनी. तर मग म्हणलं बसनी 4-5 तासांचा प्रवास आणि मग पुन्हा विराला एवढं सहन होतं का नाही. तर त्याच्यामुळे मग मी म्हणलं तिला सहन होतं का नाही बसनी. माझी इथं पाठवायची इच्छा नव्हती बसमध्ये. आणि मग तरी पण मम्मी म्हणजे नाही मी तिला बरोबर नेईल असं तसं. नंतर तिने पण ठरवलं अगोदर जायचं. मग मी नंतर तिला म्हणलं विरा पण तुला बसमध्ये लय हलविला असं तसं. बाईने लगेच प्लॅन कॅन्सल केला. म्हणजे तिला एवढं कळतं का आपल्याला बसमध्ये जायचं आजीसोबत. लगेच मला म्हणते मम्मा मी नाही जात. मग आजीला सांग ना तू जाऊ नको. आणि सकाळी उठली पण नाही, कारण ती ना
तशी कंटिन्यू मम्मीच्या आवाजाने उठत राहते, कंटिन्यू सारखी आजी 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 करते सकाळी. मग तिला जायचं नव्हतं ना, उठली सुद्धा नाही, कारण तिला वाटलं बरं इथंच, तिला वाटलं बसनी जाण्यापेक्षा ना हलवण्यापेक्षा घरीच थांबून घ्या. एवढी हुशार आहे म्हणजे आत्ताच ती स्वतःचे डिसिजन स्वतः घेते. आम्ही रात्री काय ठरवलं, म्हटलं जाऊ द्या मग ना तिच्या मनावर ठेवू, ती जर उठली, ती जर मागं लागली मम्मीच्या तर मग घेऊन जाय, आणि जर नाही उठली नाही लागली मागं तर मग नको नेऊ. तिच्या मनावर ठेवलं होतं आम्ही, आणि ती उठलीच नाही म्हणजे, आणि आता पण न उठली. नंतर म्हणले आजी कुठं गेली, मग मला जायचं होतं, रडली थोडीशी पण मग राहिली नंतर. म्हणून जे स्वतःचे डिसिजन ती स्वतःच घेते, एवढं लहानपणी आत्ताच. तर चला तुम्हाला दाखवते पुढं. मम्मी गावाला गेली प्रियांकाकडं. मम्मी सकाळच्या बसनेच गेली आहे, सकाळी लवकर उठून 8 वाजता गेली आहे 8च्या बसने. आता पोहोचले असेल. मम्मी निघाली आता सकाळच्या बसने. जास्त बाहेर सजली होती पण त्याला रात्री म्हणजे सुद्धा नाही आजी. हा मम्मी म्हणले होते आधी यायचं का, टाइम झाला. अगं पण एवढी चॅप्टर आई अजून आवाज सुद्धा नाही दिला, म्हणजे तिला कळलं नाही यायचं म्हणले. हा हा तर सकाळ सकाळी विरा आमचं लपून बसलेलं आहे. यातून झोपेतून उठली विरा इथूनच आता, आणि इथं लपून बसलेली आहे. वीरा बाळ कुठे? अय्या झुपी, पकडली 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 पकडली. चला 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 लपून बसू. विरा लपू छिपी खेळती. तिचा नाश्ता चालू आहे आता विराचा. मम्मी घेऊन आली नाश्ता, आणि आता आम्ही आता सध्या तिघच जण आहे. तिची आजी गेली पुण्याला, विराला माहित आहे, पण ती माहित असून सुद्धा जसं काय मला माहीतच नाही, इग्नोर करत राहते. नाहीतर एवढी रडली असती. अजिबात रडत नाही. नाहीतर दररोज सकाळी आजी इथं असल्यावर आजी आजी करीत राहते. आज अजिबात आजी नाही, काही नाही काही नाही, मस्त खेळती. ए विरा काय बाबा आले पाय. अय्यो कुठं जायचंय रे आज? आज कुठं जायचंय? कुठं? हा विचार ना बाबाला काय आणलं. होय बाबाला विचार नाही. इकडे बघ ना, बाबाला विचार नाही ना. बर बर खा खा खा. तर मित्रांनो सकाळचे ना 8 वाजले, आपलं 9 वाजले 9. तर सकाळचे 9 वाजले ना, असलं भारी वातावरण झालं. विराची आजी तर गेली पुण्याला, आणि विराला माहीत असून सुद्धा विरा समजून घेते सगळ्या गोष्टी. आज आमच्या गुलाबाला एवढे फुलं आलेले तुम्ही बघू शकता. इकडं हे बघा, इकडनं तर लई, या बाजूनं लईच फुलं आले आज. हे तर केवढं झाले, हे पण लय मोठं आहे, एकदम भारी. आणि विराला एवढं माहीत असून सुद्धा विरा काहीच म्हणजे तिला काय म्हणजे काय समजूतदारपणा म्हणते का, तो विराच्या ह्याच्यात आहे. त्याच्यामुळं ती अजिबात हट्टीपणा करत नाही. अगोदर काल म्हणत होती आम्हाला जायचं जायचं, पण आता एकदम रात्रीपासून तिला मूड चेंज केला आणि डायरेक्ट म्हणे आता तिच्या मनाने ठरवलं नाही जायचं. सकाळी लेट उठली आजी, नाही तर दररोज सकाळी आजी उठली तर आजी सोबतच उठती, पण आज आजी पुण्याला गेली तरी उठलेली नव्हती. विरा आत्ताशी उठली आणि तिला ना अशो आता नाश्ता खाऊ घालून राहिली. तर आता विराची 4-5 दिवस खूपच काळजी घ्यावं लागणार, कारण तिला आजीची आठवण येऊन नाही द्यावं लागणार. आम्ही काळजी घेतो पण तिला आजीची सवय लागली. पण बघू आता जसं हँडल होईल तसं करू. तर चला आता आहे ना थोडं जरा दुकानात बसतो मी थोडा वेळ, आणि बाकीचे जे कस्टमर आहे आपले मसाले घेण्यासाठी त्यांची पण मला मसाल्याची अजून पॅकिंग करायची. आणि ज्यांना कोणाला मसाले घ्यायचे असेल, माझ्या हातची जी आता भाजी तर खायला भेटणार नाही, कमीत कमी मसाले तुम्हाला देऊ शकतो मी पाठवून इकडनं. तर मग तुम्ही ते मसाले तरी नक्की घ्या अशी अपेक्षा माझ्यावाली. तुम्ही घ्या, एकदा ट्राय करून बघा, चव आवडल्यास पुन्हा घ्या. आज आहे ना आम्ही मस्त हे बनवले दोडका. त्याच्यानंतर आता मी इकडे भाकरी बनवून घेते, आणि याच्यामध्ये ना मस्त शेंगदाण्याची चटणी ना, याच्यामध्ये शेंगदाण्याची चटणी बारीक केली तळायची ती. तर विरा आहे ना आता मस्त बॉल खेळू राहिली माझ्यासोबत, आणि आम्ही ना मस्त विरा सोबत मी पण खेळू राहिले. विरा
मार 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 डिशुम 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 डिचुम डिचुम. अयो अयो. बाबू का काय तुला जायचं होतं का? तुला जायचं होतं विरू? तुला जायचं होतं आजी सोबत? तू रात्री तर म्हणली मला नाही जायचं, मग आम्हाला वाटलं तुला नाही जायचं आजी सोबत. जायचं होतं मग आता आजीला बोलून घेऊ परत. बाई थांब मी आजीला बोलवते थांब. अगं बाई ग बाई जुगाड बघा. फुगा फॅनला बांधायचा होता, खाली खेळत होती की वर बंधू. आता आटकून आटकून आम्ही नेमकं बाहेर गेलेलो होतो, आटकून आटकून इतकं वर गेला आहे ना विरू. आता विरूचा हातच पुरा ना बाबा, लय वर गेला. हे तर या ठिकाणी चाललाय विराचा अभ्यास. विरा काय करते बाबू? काय लिहिते? ए तुझं नाव सांग ना एकदा. तुझं नाव सांग ना एकदा. हा. काय काय नाही नाही हा विरा म्हण बरं. अच्छा गुड गर्ल. आणि मम्माचं नाव काय आहे ग? आणि आजीचं नाव काय आहे ग? आणि बाबाचं नाव काय आहे? आणि त्या दीदी आपलं यशच्या मम्मीचं नाव काय आहे? यश दादाच्या मम्मीचं. हा यशची मम्माचं काय नाव आहे? अरे याच अनुष्काच्या मम्मीचं नाव काय आहे? मोठं नाही तर गाला नको मोठं गाला लागल ना शाई. ऐक ना. आणि माझं काय नाव आहे? तसं नाही करायचं, सांग ना. माझं काय नाव आहे? माझं नाव काय? सांग ना तू. तुझं नाव कुठं टाकलेलं रे? तुझं नाव कुठं आहे? बाहेर कुठं आहे? दुकानावर? रस्त्यावर? त्या पोस्टरला? लय हुशार. कोणी सांगितलं तुला पोस्टरला नाव आहे? असं नाव आहे त्याचं, विरा आबासाहेब ढोणे. तर मित्रांनो एवढीच हिला एकदाच मी सांगितलेलं तुझं नाव काय आहे, तर ती आता फार पाठच करून घेतले तिनं डायरेक्ट. तिला कधी जरी विचारलं ना विरा तुझं नाव काय तरी सांगते. का रे विरा तुझं नाव काय आहे? आणि तू काय करते आता? अभ्यास करतो. काय काय अभ्यास केला तू आतापर्यंत? काय लिहितोय मला सांग ना. तर आमची विरा ना इतका अभ्यास करते. बाकीच्यांचे मुलं जर एवढा अभ्यास करतात कमेंट करून नक्की सांगा आमची विरा किती अभ्यास करते. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आमच्या विराला इतक्या कमेंट करा का ती परत म्हटली पाहिजे. सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर चला मित्रांनो आम्ही भेटूया थोड्या वेळाने.